नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अनघा लिखिते यांची भिंतीच्या पलीकडे ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 8. रश्मी पार्थकडे बघत राहिली, पण तिने लगेच विषयसुद्धा बदलून टाकला. तिने वहिनीला विचारलं, बरं वहिनी, तुमच्यासाठी रूम शोधणं सुरू केलं का हो चैतन्याने? हां ना रश्मीताई, मी उद्या जाईन तिथं राहायला. आत्ता शेअरिंगमध्ये घेतली, नंतर मग आई बाबा आले ना गावाहून का आम्ही नवीन घर घेऊ स्वतःचं. श्वेता नेहमीप्रमाणे रश्मीला धीर देत म्हणाली, रश्मी आता आम्ही निघतो बरं का, आणि काही प्रॉब्लेम झाला ना तर सरळ माझ्या घरी निघून ये बरं का, मी आहे तुझ्याबरोबर, काही काळजी करायची नाही. श्वेता रश्मीबरोबरचं आपलं मैत्रीचं नातं नेहमी जपत आली. बाकी काही असो, रश्मी तिला बाहेरपर्यंत सोडून आली, पण परत आल्यानंतर पार्थबरोबर काय बोलावं तिला सुचत नव्हतं. तिला अवघडल्यासारखं झालं, पण सुरुवात त्यांनीच केली. ते दोघंच हॉलमध्ये बसलेले होते. सिंधुमा आज स्वतःसाठी स्वयंपाक करत होत्या. रश्मी, मी खूप आशेनं आलो होतो इथे. आईने मला तुझा फोटो दाखवला होता वर्षभरापूर्वी. तेव्हा मी ठरवून टाकलं होतं की लग्न करीन तर तुझ्याशीच. पण मी लेट केला आणि तुझ्या हृदयाचा कप्पा राघवनी पटकावला. पार्थ, आय एम सॉरी. अरे तू खूप आवडलास मला. मी आधी खूप टेन्शनमध्ये होते की तुम्ही सगळे लोक कसे असाल, पण तुला भेटल्यानंतर मला एक समाधान वाटलं की माझ्या आईने माझ्यासाठी चांगलं स्थळ शोधलं. मनात आलं सुद्धा. अशी सिच्युएशन आली की आता आपल्याला पर्याय नाही आईच्या पसंतीनं लग्न करण्याशिवाय, तरीसुद्धा मला चालेल. पण माझं पहिलं प्रेम राघव आहे आणि तोही तुझ्या इतकाच चांगला आहे रे. आपण रश्मी, त्यानं तर तेव्हा डिनाय केलं ना, पण नंतर कबूल झाला ना. कसं आहे, इकडे लग्नाआधी तसं करणं निषिद्ध मानतात ना, त्यामुळे त्याला पुढच्या प्रसंगाची भीती वाटली. अरे त्याच्या पाठीवर एक बहीण आहे, तिच्या लग्नाला प्रॉब्लेम येईल म्हणून त्यांनी त्या क्षणी त्या बंगल्यात डिनाय केलं, पण मग स्वतःची चूक त्यांनी कबूलसुद्धा केली. पार्थ, पण त्या दिवशी जे घडलं ना ते कुणीतरी घडवल्यासारखं वाटलं. त्या क्षणी आम्ही आमच्या कंट्रोलमध्ये नव्हतो. आम्ही अचानक एकमेकांवर आदळलो. त्यावेळी जोरात हवासुद्धा वाहत होती. नंतर मग कुठली तरी एक अदृश्य शक्ती होती तिथे. हवासुद्धा होती आणि त्या हवेत आम्ही भरकटलो. कोणीतरी तिसरंसुद्धा होतं. माझ्या डोक्याला काहीतरी लागलं जोरात, मग माहिती नाही काय झालं. रश्मी, आज त्या आल्या होत्या तेव्हा का नाही विचारलं तू वहिनींना त्या खोलीच्याबद्दल? पार्थ, आता त्याच्या मानसिक अवस्थेतनं जात आहेत ना, त्यामुळे नाही वाटलं त्यांना बंगल्याची आठवण करून द्यावी. दॅट्स राईट, खरं आहे तुझं. आयुष्यात अशी वेळ आली की तुला कोणी आपलं हक्काचं हवं आहे तेव्हा मी असेन, आय विल बी देअर. कधीही मला आवाज दे. आय रिअली लव्ह यू. रश्मीनं त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, पण आयुष्यात जोडीदार हवा ना. तू माझी वाट बघत एकटा नको थांबूस. छान जोडीदार बघ जो फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करेल. नाव रश्मी, आता ते शक्य नाही. म्हणजे मला काही काळ तरी लागेल यातून बाहेर पडायला. पण इथे आल्यावर दिवस खूप छान गेले. त्या गोड आठवणी मी सोबत घेऊन चाललो आहे. खूप छान फ्रेंड्स आहेत तुझे. सगळ्यांनी मला मिक्स करून घेतलं. आय विल मिस देम ऑल. पार्थ खूप भावूक झाला. रश्मीने त्याला जवळ घेतलं. पार्थ, तू सुद्धा सगळ्यांना आवडलास रे. यू आर लव्हेबल. पण रश्मी, तू तर नाही ना करत लाव. पार्थ, मी पण तुझ्यावर प्रेम करते, एक चांगला मित्र म्हणून. मी सुद्धा तुला कधी विसरू शकणार नाही. बरं, आता आपण राघवकडे जायला तयार होऊ. तिथे पण वेगळं वादळ घोंगावणारच आहे. रश्मी, आपण जे बोललो ते कधीच राघवजवळ बोलू नकोस. बिकॉज मला चांगला मित्र गमवायचा नाही आहे. मला फक्त माझ्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या होत्या, नाही तर मी दबून मेलो असतो. नाही, असं काहीतरी बोलू नका. ही काही आपली शेवटची भेट नाही आहे. आपण नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहू आणि नशिबात असेल तर आपण कायम सोबत राहू. रश्मीने आणि पार्थने एकमेकांना फिस्ट केलं. नंतर ते दोघं कारनं राघवकडे गेले. राघवनं घरी बहुतेक तेव्हा सांगितलेलं नव्हतं, कारण रश्मीचं आणि पार्थचं उत्तम स्वागत झालं. राघवनी सगळ्यांची ओळख करून दिली, त्यांची खूप छान खातिरदारी केली, पार्थशी छान गप्पा मारल्या. पार्थने हळूच राघवला विचारलं, सांगितलं का? तेव्हा राघव म्हणाला, हो, आईचं जेवण झाल्यावर आपण सगळे बसून बोलू म्हणाले बाबा. मी फक्त बाबांशी बोललो आहे. अरे
ओके ओके. सगळ्यांची जेवणं उरकतात. राघवची आई किचन आवरत असते. वडील त्यांना आवाज देतात. अगं मालविका, ते नंतरावर, आधी इथे ये, यांना निघायचं आहे. राघवची आई मालविका तिथनंच हो आले असं म्हणाली आणि 5च मिनिटात नॅपकिनला हात पुसत बाहेर आले. बाहेर राघवची बहीण रुपल, वडील, रश्मी, पार्थ आणि राघव बसलेले असतात. राघवचे वडील सगळी वस्तुस्थिती समजावून सांगतात. त्यावर मालविकाची रिॲक्शन सगळ्यांना अनपेक्षित असते. त्या गरम होतात, पण त्या फक्त राघवला उद्देशून म्हणतात, कारण पार्थ आणि रश्मी पाहुणे म्हणून त्यांच्याकडे आलेले आहेत. पाहुण्यांचा अपमान करणं त्यांच्या तत्वात बसत नाही. त्या म्हणाल्या, राघव, अरे लग्न म्हणजे काय पोरखेळ समजलात का? मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला आवडतात. लग्नाच्या आधी बरेचसे विधी असतात, ते पार पाडावे लागतात. अचानक असं दबावाखाली लग्न मला मान्य नाही. लग्नासाठी दोन्ही कुटुंबाची मनानं तयारी हवी. ह्या असल्या लग्नाला माझा साफ विरोध आहे राघव. हे बघ, रश्मी मला सून म्हणून आवडेल, पण तिच्या आईवडिलांनी हो म्हणून रीतसर लग्न करून द्यावं ना. मालविका, अगं नेहमीच चौकटीत राहून सगळ्या गोष्टी होत नाहीत. कधी कधी चौकट मोडून तोडगा काढायचा असतो. मला सांग, तू एवढी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतेस, तर त्यांनी काय केलं आठवत आहे ना? रुक्मिणीचं लग्न, तिचा भाऊ रुक्मी विरोधात होता त्या लग्नाच्या. मग भगवंतानी युद्ध केलं, त्याला हरवलं, मग लग्न केलं. आहे ना लक्षात? हो, पण रुक्मिणीच्या वडिलांनी त्यांचं रीतसर लग्न करून दिलं. त्यांचा विरोध नव्हता ना. मग त्यानंतर कुठे श्रीकृष्णाने तिला द्वारकेत आणलं. अच्छा, म्हणजे त्यांनी परवानगी नसती दिली तर त्यांनी रुक्मिणीसाठी एवढं येऊन युद्ध करून तिला नेलं नसतं, असं म्हणायचं का तुला? मालविकाला त्यांनी बरोबर शब्दात अडकवलं, पण त्या आपल्या मतावर ठाम होत्या. बाकीचे सगळे ऐकत होते फक्त, पण राघवला राहवलं नाही. तो चिडून म्हणाला, आई हे बघ, आम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादानेच लग्न करायचं आहे. पण हेही तितकंच खरं आहे की जर माझं लग्न रश्मीशी झालं नाही तर मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. आणि तुझ्या या हट्टामुळे आई माझं आयुष्य सुखी होणार नाही. तिकडे ते लोक ऐकत नाही, तिकडे तू ऐकत नाहीस. अरे आयुष्य आमचं आहे, आम्हाला संसार करायचा आहे, त्याची कोणाला काही पडलेलीच नाही आहे. रश्मीही म्हणाली, काकू, मला तुमच्या भावना समजू शकतात. राघवच्या लग्नाबद्दल तुम्ही खूप मोठं स्वप्न बघितलं असेल, पण परिस्थिती अशी आहे की रुक्मिणीच्या बरोबर तिचे आई वडील होते. माझ्यासाठी माझ्या बाजूने कोणीच नाही हो. मग मी तरी काय करू? यात माझी काही चूक आहे का सांगा बरं? हे बोलताना तिला गहीवरून आलं. तिच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. रश्मीच्या अशा म्हणण्यानं मालविकाचं मन विरघळलं. तिचा विरोध मावळला. तिला तिची चूक लक्षात आली. तिने रश्मीला जवळ घेऊन थोपटलं. मालविकाचे डोळेसुद्धा भरून आले. त्या म्हणाल्या, नाही रडू नकोस रश्मी. लक्ष्मीच्या पावलांनी येणाऱ्या सुनेला मी आवेरलं, त्याबद्दल मला माफ कर बेटा. मी त्या दिवशी माझ्या रुपलसारखं तुलासुद्धा लक्ष्मी म्हणून पूजलं होतं आणि मी तत्वांपुढे तुमच्या भावनांचा अनादर करत होते. हे बघ, ही आई आहे. ही आई आहे आता तुझ्यासाठी, तुझ्याकडून बोलायला. तयार आहे मी. राघवने थँक्यू आई असं म्हणत आईला मिठीच मारली. राघवचे वडील गमतीत म्हणाले, चला विरोध मावळला. रुपल, आता दादाचं लग्न ठरलं आहे. तुझी लाईन क्लिअर झाली बाळा. तुझं काही असेल आत्ता सांगून टाक. त्याच्याबरोबर तुलासुद्धा लगेच परवानगी देऊन टाकू. बाबा, आम्ही बघणारच आहे. आई किती ताणून धरतीयस माझ्या वेळेला. दादा तिचा लाडका आहे ना, त्यामुळे जास्त वेळ नाही ताणलं तिने. हलकी फुलकी नोकझोक सुरू झाली. पार्थ थोडा कंटाळला होता, पण चेहऱ्यावर उगाचच आनंदी असायचे भाव होते. रश्मी म्हणाली, काकू आम्ही निघतो आता. राघव तिला म्हणाला, मी कधी येऊ मला सांगा. हो येस, बाय ऑल मीन्स राघव. बरं आखा लागते. आम्ही जर लगेच निघणार असू तर मग ही आपली शेवटची भेट असेल. असं म्हणून पार्थनं त्यांना नमस्कार केला. राघवच्या आईने त्यांना आशीर्वादही दिला. रश्मी पार्थ घरी जातात. घरी आल्यावर थोडा वेळ झोप घेतात. 5 वाजता सगळेजण येतात. रश्मी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावरनं ते पार्थला स्पष्ट जाणवत असतं. रश्मी पार्थच्या आईवडिलांच्या आल्या आल्या पाया पडली. पार्थच्या आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली, ओह हाऊ ब्युटिफुल यू आर. पार्थसुद्धा त्यांच्या पाया पडला. पार्थच्या वडिलांनी त्याला विचारलं, काय आवडलं का आपला देश? आणि पार्थची आई थट्टेनं रश्मीकडे बघत म्हणाली, आणि देशवासी. स्वप्नाली म्हणजे रश्मीची आई म्हणाली, अगं म्हणजे काय प्रभा, पार्थ आहेच तसा हँडसम, हुशार, समंजस, कोणालाही आपलंसं करणारा. रश्मी म्हणाली, अगदी बरोबर म्हणते आई.
पार्थ आल्यावर आम्ही आमची ट्रीप खरीखुरी एन्जॉय केली. आम्हाला पाठवले होते त्याने फोटोज. तुम्ही जंगलमध्ये जेवण करत होतात. आम्ही त्याला वाना भोजना असं म्हणतात. प्रभानं आपल्या नवऱ्याकडे म्हणजे राजेशकडे बघून भुवया उंचावल्या. जणू त्या म्हणत होत्या, बघ कसा रुळला माझा लेक. राजेशने विचारलं, आपण तुम्ही गेला होतात कुठे सगळे फिरायला? पार्थ सर्वेश अंकलकडे बघत म्हणाला, रश्मीचा एक फ्रेंड आहे, तो राहतो डोंगरगाव या ठिकाणी. हे डोंगरगाव नगर वांभेरी रोडवर आहे. खूप सुंदर गाव आहे. आजूबाजूला डोंगर, नदी, निसर्गरम्य ठिकाण आहे. हे ऐकलं आणि सर्वेशच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. पार्थच्या ते लक्षात आलं. तेवढ्यात सिंधुमाने पाणी आणून दिलं. बाय द वे, मला वाटतं आपण थोडं फ्रेश होऊन आराम करू, मग आपल्याला निवांत बोलता येईल. सर्वेश म्हणजे रश्मीचे वडील म्हणाले. हो सर्वेश, मला पण थोडी झोप आवश्यक आहे. तासभर आराम करू नाही का? आमची रूम कुठे आहे? रश्मीचे वडील त्यांना वर घेऊन जातात, रूम दाखवतात. स्वप्नाली सिंधुमाना रात्रीच्या जेवणाचा मेनू सांगून येते. रश्मी आणि पार्थ बाहेर सोफ्यावर बसून बोलत असतात. ते बघून तिला आनंद होतो. काय छान दिसते जोडी तुमची. रश्मी, तुला आईची निवड आवडली ना? हो. हे ऐकून ती निश्चिंत होते आणि वर स्वतःच्या रूममध्ये जाते. पार्थ आणि रश्मी बोलत बसलेले असतात. रश्मी, डू यू नोटीस, मी डोंगरगावचं नाव घेतल्यावर सर्वेश अंकलच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले होते. मला नक्की वाटतं आहे की ते दोषी आहेत. आय एम सॉरी, मी तुझ्या वडिलांबद्दल हे बोलतो आहे. इट्स ओके पार्थ. बघ ना, दोषी ते होते आणि घाबरत मी होते. आता सत्य कळेलच. ठीक आहे, ते लोक आल्यावर आपण त्यांना बोलतं करू म्हणण्यापेक्षा ते करावंच लागेल. तू राघवला सांग, 7 नंतर फोन केल्यावर लगेच निघ. ओके. त्यानंतर ते दोघे आपापल्या रूममध्ये जातात. 6:30 वाजता ते चौघं हॉलमध्ये बसलेले असतात, चहा घेत गप्पा मारत. पार्थ येतो. रश्मी तिच्या रूममधनं खाली डोकून बघते. ती सुद्धा फ्रेश व्हायला जाते. तोंडावर पाणी मारताना तिचं लक्ष सिंधुमाने लावलेल्या अंगाऱ्याकडे जातं. त्या दिवशीपासून त्या तिला अंगारा लावत असतात. त्यांच्या भाबड्या समजुतीचं तिला हसू येतं. ती तोंड धुवून घेते. तोंड धुतल्यामुळे तो अंगारा पुसला जातो. तिच्या लक्षात अंगाऱ्याचं महत्त्व आलेलंच नव्हतं. रश्मी गादीवर फटकल मारून आई आई म्हणून रडायला लागली. सिंधुमा तिला आवाज द्यायला वर आल्या होत्या. त्यांना ती ड्रेसिंग टेबलावरच्या आरशात दिसतच नव्हती, पण समोर पाठमोरी बसलेली दिसत होती. सिंधुमा प्रचंड घाबरल्या. आल्या पावली परतल्या. खाली आल्यावर घाबरून पार्थला वर बोट दाखवत, रश्मी रश्मी रश्मी, पुन्हा 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 रश्मी एवढंच बोलल्या. पार्थच्या लक्षात आलं की ठरल्याप्रमाणे रश्मीने नाटक सुरू केलं आहे. स्वप्नाली म्हणाली, रश्मीचं काय? ती अजून झोपली आहे का? अगं मग त्याला काय सांगतेस तू? जा तिला उठव. दिवे लागण्याच्या वेळी कोणी झोपतं का? स्वप्नालीचे हे उद्गार ऐकून सर्वेश अचंबितपणे बघत राहिला. त्याला हसू आलं की ही बाई रात्री झोकांड्याखत घरी येते आणि आत्ता सोज्वळपणाचा आवंटी आहे. पण त्यांनी स्वतःला कंट्रोल केलं. पार्थ म्हणाला, सिंधू आंटी घाबरले आहेत, कारण रश्मीच्या अंगात एका लहान मुलीचा आत्मा प्रवेश करतो. तीच लहान मुलगी जी तिला स्वप्नामध्ये दर महिन्याच्या 5 तारखेला दिसते. व्हॉट रबिश यू आर टॉकिंग बेटा. माझा मुळीच विश्वास नाही असल्या फालतू गोष्टींवर. ती हॉरर मूव्हीज बघत असेल आणि तेच काहीतरी तिच्या मनात ठाम झालं असेल. नाव आंटी, आम्ही सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलं आहे. ज्या गावात आम्ही गेलो होतो तेच गाव, तोच बंगला तिच्या स्वप्नात यायचा. तिथे गेल्यावर आम्ही ते अनुभवलं आहे आंटी. त्या मुलीचा आणि रश्मीचा नक्की काहीतरी संबंध आहे. देन चला निघूया, बघूया काय झालंय. ते सगळे वर जायला निघतात. पार्थ सिंधुमांना म्हणतो, आंटी यू डोंट वरी, काळजी करू नका, रश्मी आता ॲक्टिंग करते. नाही रे बेटा पार्थ, ती खरंच तिच्या अंगात आली आहे. कारण मला आरशामध्ये रश्मी दिसत नाही आहे, पण बेडवर रश्मी बसली आहे. व्हॉट? पण नंतर उसासा टाकत म्हणाला, ओके, इट्स ओके. आता तिच्या आईवडिलांना त्यांची चूक कळेल. जर त्यांनी रश्मीच्या स्वप्नांना दुर्लक्षित केलं नसतं तर ही गोष्ट इतकी मोठी झाली नसती. सिंधुमांनासुद्धा पार्थचं म्हणणं पटलं. पार्थनं लगेच राघवला फोन करून बोलावून घेतलं. त्यांनीसुद्धा पाहिलं नव्हतं ना तिचं हे रूप. ते चौघे वर रूममध्ये गेले.
रश्मी अशी करत आई आई म्हणत रडत होती. स्वप्नाली तिच्याजवळ जाते, नाटकी स्वरात म्हणते, बोल बेटा, काय झालं? हे बघ, माझ्याकडे बघ, मी आई आहे की नाही तुझी? इथेच आहे मी, आता तुला एकटीला सोडून नाही जाणार कुठे. रश्मी तिला धक्का देते आणि दूर सरकते. तिचं लक्ष सर्वेशकडे जातं आणि ती बा 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 असं करत बेडवर पाय फोल्ड करत त्याच्याजवळ जाऊन गळ्यात पडते आणि लहान मुलीसारखी त्याच्या गालावरनं हात फिरवून बाबा बाबा म्हणायला लागते आणि प्रचंड खुश होते. सर्वेशला खूप ऑकवर्ड वाटतं. तो तिला दूर करायचा प्रयत्न करतो, पण ती बा बा करत रडतच राहते. पार्थचे आईवडील विचित्र नजरेनं बघत असतात. अचानक प्रभाचं लक्ष आरशात जातं आणि आरशात तिला फक्त 4 जण दिसतात. सर्वेश एकटा हातवारे करताना दिसतो. ती घाबरून चक्कर येऊन पडते. राजेश स्वप्नालीला पाणी आणायला सांगतो. स्वप्नाली लगेच पाणी आणून देते. प्रभाच्या तोंडावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणलं जातं. अरे प्रभा, काय झालं तुला? तुला थकवा बिकवा आलाय का? प्रभा हाताने नाही नाही म्हणते, आरशाकडे बोट दाखवते. आरशात काय बघायचं म्हणून स्वप्नाली आणि राजेश बघतात. त्यांनाही तेच दृश्य दिसतं. स्वप्नाली किंचाळते आणि घाबरून तशीच पळत खाली येते. सोफ्यावर धापा टाकत बसते. राघव आलेला असतो. त्याला बघून तिचा पारा चढतो. तू तू इथे का आलायस आत्ता? राघवला मी बोलावलाय, पार्थनं कडक शब्दात सुनावलं. राघव, तूच नेलं होतंस ना रश्मीला ट्रीपला नेतो म्हणून त्या भूत बंगल्यात? बघितलंस काय अवस्था आहे तिची? आणखी जोपर्यंत तुम्हाला सत्य परिस्थिती माहीत नाही तोवर उगाच त्याच्यावर चिडू नका, उपयोग नाही त्याचा काय. पार्थने रागात म्हटल्यानंतर स्वप्नाली शांत झाली. तोवर प्रभाला घेऊन राजेश जिना उतरून खाली येतात आणि हुश्य करत सोफ्यावर टेकतात. Oh God, it's horrible. Please save us. अगं, सर्वेश एकटाच आहे वरती. ती त्याचीच जबाबदारी आहे ना, सांभाळेल की तो. व्हॉट यू से आंटी? काय म्हणालात तुम्ही? म्हणजे ती तुमची जबाबदारी नाही? स्वप्नालीच्या लगेच लक्षात आलं. नाही, गैरसमज नको करून घेऊ. काय आहे ती आता मला जुमानत नाही आहे ना. बाबा बाबा करत सर्वेशच्या गळ्यात पडती आहे. राघव, जरा जाऊन बघ रे तिची हालत. राघव ओके काकू म्हणत वर जायला लागला. पण त्यांना माहिती होईल की त्यांच्या पश्चात तो घरी आला होता, म्हणून त्यांनी पार्थला विचारलं की पार्थ, मला तिची रूम दाखव. ओके, कम ऑन, असं म्हणत पार्थने राघवला वर आणलं. सर्वेश रागानं रश्मीला दूर करत होते, पण पार्थकडे बघून बघ ना कशी लहान मुलीसारखी करतीये, वागतीये. रश्मी वडिलांनी ढकलून दिल्यावर पार्थला जाऊन बिलगली. अचानक तिने असं केल्यामुळे पार्थसुद्धा ऑकवर्ड झाला. तिला म्हणाला की हे बघ, तुझे बाबा आहेत, बाबा, तू असा वेडेपणा करू नको प्लीज. पण तिने पार्थला घट्ट मिठी मारली. राघवला वाटलं की नाटक करायचं ठरलं आहे तर रश्मी हे काय करते, तेही तिच्या वडिलांच्या आणि माझ्यासमोर. सर्वेशला ते बघवत नव्हतं. तो खाली उतरला, हॉलमध्ये आला. आता ते तिघेच वरती होते. राघव तिला पार्थपासून दूर खेचत म्हणाला, कमॉन रश्मी, आता थांबवते, खाली गेलेले आहेत, खाली गेलेत ते, तू शांत राहा. रश्मी राघवला चावते आणि परत रडत पार्थजवळ जाऊन त्याला मिठीत घे असं दोन्ही हात समोर करत म्हणते. पार्थ तिला जवळ घेतो आणि तिला असं करताना बघून राघव रागावतो. मला हे दाखवायला बोलवलं आहे का? खाली तुझ्या आईने अपमान केला, तो कमी झाला म्हणून त्याची तू भरपाई करतेयस का? एवढं ऐकूनही रश्मी आपल्याला जुमानत नाही हे बघून तो जायला निघतो, पण पार्थ त्याला थांबवतो. थांब राघव, थांब प्लीज, आरशात बघ. राघव आरशात बघून आश्चर्यचकित होतो. अरे, म्हणजे रश्मी नाटक नाही करत आहे आता? नो, ती फक्त काल मी आणि सिंधू आंटी होतोय म्हणून आम्हाला आणि सर्वेश अंकलला ओळखते फक्त, कारण ते त्या मुलीचे वडील आहेत. तू तिच्यावर प्रेम करतोस ना, मग तिला ओळखण्यात का चुकलास तू? ती तुझ्या चुका कव्हर करते आणि तू लक्षात ठेव, प्रेमाबरोबर विश्वाससुद्धा हवा. आय एम सॉरी, मी चुकलो, पण मी तिला नाही असं बघू शकत. राघव, सिंधुमाना अंगारा आणायला सांगतोस का प्लीज? राघव खाली जातो. पार्थ रश्मीला आय लव्ह यू म्हणत किस करतो, पहिलं आणि शेवटचं. कारण तो सुद्धा तिच्यावर प्रेम करत असतो, पण त्याला माहिती आहे की रश्मी फक्त राघववर प्रेम करते. राघव वर येतो अंगारा घेऊन. यावेळी तो पावलांचा आवाज न करता येतो. खिडकीतनं डोकावून बघतो. त्यावेळी रश्मी पार्थला घट्ट मिठी मारत असते, त्याचे मुके घेत असते आणि त्याला सारखं आय लव्ह यू असं म्हणत असते.
राघवला पक्का विश्वास होतो की जरी लहान मुलीचा आत्मा असेल तरी भावना तर रश्मीच्या असतील. तिला पार्थ आवडत असेल, पण आपल्यामुळे ती ते बोलत नसेल. तो खिडकीतनं दूर होतो, रूममध्ये येतो, तिला अंगारा लावतो. अंगारा लावल्याबरोबर रश्मी खाली पडते. राघव तिला हातही लावत नाही. राघव डोंट वरी, तिच्यातनं आत्मा गेली आहे ती. अहो. पार्थ खाली निघून जातो. रश्मी हळूहळू जागी होते. राघवला स्वतःच्या रूममध्ये बघून घाबरते. स्वतःचे कपडे ठीकठाक करत म्हणते, अरे राघव, तू इथे कसा? अरे आपल्या दोघांना इथे या अवस्थेत बघून घरात बवाल माजेल. आपण परत तसं काही करत नव्हतो ना? राघव म्हणाला, मी नव्हतो तुझ्याबरोबर. तू आणि पार्थ होतात. तुझे वडील याला साक्षीदार आहेत. तू त्याला मिठीत घेऊन आय लव्ह यू असं म्हणत किस करत होतीस. अरे कसं शक्य आहे? सॉरी राघव, पण मी हे नाही, ती लहान मुलगी करते रे. अच्छा, जिला आई आणि बाबा हे दोनच शब्द माहिती आहेत, ती आय लव्ह यू असं म्हणते. नाही रे राघव, लक्षात घे, मी फक्त तुझ्यावर प्रेम करते. हे कसं घडतंय मला माहीत नाही, माझ्यावर विश्वास ठेव की प्लीज. असं म्हणत ती त्याला मिठी मारते, पण राघवचा प्रतिसाद थंड. राघव रश्मीला घेऊन खाली उतरतो. सगळे बसलेले असतात. राघव आणि रश्मीसुद्धा बसतात. पार्थ आता आपल्या हातात कमांड घेतो आणि बोलायला लागतो. सर्वेश अंकल, स्वप्नाली आंटी, आई आणि बाबा, मी आधी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, कारण मी जे काही बोलणार आहे त्याचे नक्कीच तुमच्या मर्मावर घाव बसतील, पण ते गरजेचं आहे. रश्मीच्या भविष्यासाठी ते महत्त्वाचं आहे. आज तुम्ही पाहिलं आहे, ही अवस्था राघवमुळे नाही झाली. या गोष्टीसाठी सर्वेश अंकल आणि आंटी, तुम्ही दोघं जबाबदार आहात. राजेश रागात म्हणतो, पार्थ, यू आर आउट ऑफ कंट्रोल. तू तोंडाला येईल ते बोलतोयस. नो बाबा, मी तर अजून काहीच बोललो नाही. बोलायचं आहे अजून मला. पार्थ प्लीज शांत बस. तुमचं लग्न झालं की सगळे प्रश्न सुटतील. ओके, मी शांत बसतो. प्रश्न कसे सुटतील ते सांग. त्या मुलीचा आत्मा इथे आला, तो टोरंटोला नाही येणार. अरे पण तुम्ही गेला नसता तर हा प्रश्नच उद्भवला नसता ना. राघव म्हणाला, काकू, आम्हाला थोडीच माहिती होतं की रश्मीला जो बंगला दिसतो तो तोच आहे. व्हॉट इज युअर नेम? मी राघव राजवाडे, रश्मीचा मित्र. राघव, पण पार्थ उगाचच काहीतरी बोलतोय सर्वेशला, असं नाही वाटत? नाही, तो बोलतोय कारण सर्वेश अंकलच सांगू शकतील त्या बंगल्याचं रहस्य. राघव इतक्या ठामपणे बोलला हे बघून सर्वेशनं भुवया उंचावल्या. पण रश्मी आणि पार्थला आवडला त्याचा कॉन्फिडन्स. पार्थ म्हणाला, राघव बरोबर बोलतोय सर्वेश अंकल. तुम्ही रश्मीला दिसणाऱ्या बंगल्याचं आणि त्या मुलीचं रहस्य का लपवताय? रश्मीला किती मानसिक त्रास होतोय याची कल्पना येत नाही आहे का तुम्हाला? असे कसे आई वडील आहात तुम्ही? माझी आई, मी मुलगा असून मला खूप जपते. मला त्यांनी इथे आल्यानंतर किती वेळा फोन केला, पण मी नाही बघितलं की तुम्ही कधी रश्मीला फोन केला आहे. या राघवचे आईवडील तर इथेच होते महाराष्ट्रात, तरीसुद्धा ते फोन करून त्याची सारखी खायली खुशाली विचारत होते. सर्वेश, अरे हे काय ऐकतोय मी? आणि स्वप्नाली, तू तिची आई आहेस. आईला तर जास्त माया असते आपल्या लेकीची. स्वप्नाली क्लिअरच करून टाकते, राजेश, रश्मी माझी मुलगी नाही, त्यामुळे मला तिच्याप्रती कसं फिलिंग येणार आईचं? राघव म्हणाला, काकू, आपण घरात पाळीव प्राणी जरी पाळला ना तरी आपल्याला त्याचा लळा लागतो. मग तिथं तुमची, काकांची मुलगी आहे ना. चला, मी हे समजू शकतो की तुम्हाला नाही, पण त्यांना तर काही भावना आहेत का नाही? सॉरी, तुमच्या घरी येऊन मी इतका बोलतोय कारण मी रश्मीचा चांगला मित्र आहे. बोला अंकल. चुपचाप राहून प्रॉब्लेम वाढतो, सुटत नाही. बोल की सर्वेश. अरे त्या मुलीला इतके दिवस त्रास होत होता, तुम्हीच करायला पाहिजे ना आता काहीतरी. स्वप्नालीने तर हात झटकून टाकले तिची मुलगी नाही आहे म्हणून. आम्हाला यातलं तुम्ही काही कळूच दिलं नाही. मग सर्वेशला बोलावं लागलं. ते उठून उभे राहिले, धीर गंभीर आवाजात बोलायला लागले. 22 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आपलं कॉलेज लाईफ संपलं. आमची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. श्रीधरची आणि तुझी उत्तम होती. याची मला मनात नेहमी खंत वाटायची. पण तू टोरंटोला निघून गेलास, नंतर माझं लग्न झालं. प्राजक्ता खूप सुंदर आणि कर्तव्यदक्ष गृहिणी होती. आमचं तसं सुरळीत सुरू होतं, पण श्रीधरकडे बघून मला हेवा वाटायचा. प्राजक्तासुद्धा 1-2 वेळा म्हणाली की आपल्याजवळसुद्धा असे खूप पैसे असते तर मला श्रीमंती अनुभवायची. पण माझं दुकान त्यावेळी जेमतेम चालायचं, गावही लहान होतं.
श्रीधरनी मला सुचवलं की तू मुंबईसारख्या मोठ्या शहरात का नाही सेटल होत. पण त्यावेळी माझ्याकडे इतका पैसा नव्हता, जबाबदाऱ्यासुद्धा होत्या, त्यामुळे मी अडकून पडलो. त्यानंतर आमच्या घरी छोट्याशा बाळानं जन्म घेतला. आम्ही तिच्या येण्यानं सगळं विसरून गेलो. प्राजक्तानं तिचं नाव रश्मी ठेवलं होतं. हे ऐकताना रश्मीला खूप आनंद झाला की काही काळ का होईना पण आपले वडील आपल्यावर प्रेम करायचे, किंबहुना आत्ताही करत असतील, फक्त ते व्यक्त करत नसतील आपल्या सावत्र आईमुळे. रश्मी पुन्हा विचारातून बाहेर आली. सर्वेश पुढे बोलत होते. दिवसांमागे दिवस चांगले जायला लागले, पण एक दिवस अचानक दुकानाला आग लागली आणि होते असं नव्हतं झालं. त्या धक्क्यानं माझे वडील गेले, आई खचली. महिनाभरात आईसुद्धा गेली. मग प्राजक्ता जेवण बनवायला जायची 2-3 ठिकाणी, स्वयंपाकीण म्हणून. मग त्यावेळी रश्मीला मी सांभाळायचो. खूप जीव लावला त्या चिमुकल्या जीवानी मला. आमच्या दोघांच्या जगण्याचा तोच तर आधार होता. रश्मीला हे ऐकून अंगावर जणू मुठभर मांस चढलं. तिला वाटलं बाबांनी आपल्याला एकदा तरी किमान बेटा असं म्हणून मायेनं डोक्यावर हात ठेवावा. रश्मी पुन्हा विचारात हरवलेली बघून राघवनी तिला हलवलं. ती भानावर आली. अच्छा, मग पुढे काय झालं सर्वेश? तुझी परिस्थिती अचानक कशी काय बदलली? तुला श्रीधरनं ही काही मदत केली का? रश्मी 1.5 वर्षाची होती तेव्हा श्रीधर माझ्या घरी आला एकदा. त्यांनी माझ्यापुढे एक प्रस्ताव मांडला. ऐशी तोच श्रीधर म्हणजे सायंटिस्ट, त्यांनी कुठला प्रस्ताव मांडला? तो म्हणाला की त्यांनी आणि त्याच्या इतर मित्रांनी परग्रहावर वस्तीसाठी काही मुलांना, तरुणांना, वयोवृद्धांना नेण्याचं ठरवलं आहे. खूप मोठा प्रोजेक्ट होता तो. तिथे आठवडाभर वास्तव्य करून त्यांना परत यायचं आहे. हे अतिशय सिक्रेट मिशन होतं त्यांचं आणि त्यासाठी त्याची नियुक्ती झाली होती. भारताबाहेरच्या लोकांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. तिथे गेल्यावर शरीरावर काही प्रतिकूल परिणाम तर होणार नाही ना, यासाठी सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना न्यायचं ठरलं होतं. माझा आधी विश्वास बसला नाही या गोष्टीवर, पण त्यांनी समजून सांगितलं की आधी कधी आपण विचार केला होता की आपल्याला टेलिफोन, TV बघायला मिळेल, पण आज जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून आपण एकमेकांशी बोलू शकतो. आपण छोट्या पडद्यावर जगात कुठे काय चालू आहे हे बघू शकतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे सायन्सची देणगी आहे. तसंच हे सुद्धा आहे. उद्या परग्रहावर वस्तीची कल्पना प्रत्यक्षात उतरेल तेव्हा दुनिया मानेल, पण तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील. मग त्यांनी मला डोंगरगाव इथे त्याच्या मोठ्या लॅबमध्ये नेलं. सुंदर डोंगराच्या कुशीत विसावलेलं ते गाव, झुळझुळ वाहणारी नदी, गर्द वनराई, अगदी 20 एक घरं होती. अशा ठिकाणी त्याचा तो बंगला आणि बंगल्याच्या वर प्रशस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी ती लॅब. मी ते वैभव बघितलं आणि होरळलो. 2 दिवस छान गेले. अगदी राजेशाही थाटात मी राहिलो त्या दिवसात. प्राजक्ताच्या स्वप्नांची आठवण झाली. तिलासुद्धा एकदा अनुभवायचं होतं ना असं वैभव. मी प्रस्तावाबद्दल त्याला विचारलं. श्रीधर म्हणाला की मला लहान मुली किंवा मुलं सहज मिळू शकतील आठवडाभरासाठी, कारण त्यासाठी आम्ही खूप पैसे मोजणार आहोत. पण तुझी परिस्थिती बघितली आणि तुला मदत करायची इच्छा झाली. जर तुझी मुलगी आठवड्यासाठी पाठवलीस तर तू विचारसुद्धा करू शकणार नाही एवढे पैसे तुला मिळतील आणि त्या पैशातनं तू मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर आणि व्यवसाय थाटू शकशील. मला म्हणाला विचार कर, ही संधी वारंवार नाही येणार. मी त्याला लगेच हो नाही म्हणालो. त्या रात्री खूप विचार केला. छोट्याशा एका खोलीच्या घरात किती दिवस घालवणार? आपण मुंबईत राहिलो तर रश्मीचं शिक्षण उत्तम होईल, प्राजक्ताचं आणि आपलं स्वप्न पूर्ण होईल. आणि रश्मीचं काय, रश्मी आठवडाभरात परत येईलच. पूर्ण विचारांती मी निश्चय केला. 2 दिवसांनी परत डोंगरगावला गेलो. श्रीधर कामानिमित्त मुंबईला गेला होता. मग मला त्या दिवशी तिथे मुक्काम करावा लागला. त्यावेळेला एक कुटुंब आलं. त्यांच्याबरोबर एक 60च्या आसपास असलेला वृद्धसुद्धा होता. मी त्याच्याशी बोललो. ते त्या आजोबांचं मेडिकल सर्टिफिकेट घेऊन आले होते. त्यांच्या येण्याचं तेच प्रयोजन होतं. त्या आजोबांचा त्या वयातला उत्साह बघून मलाही हुरूप आला. माझं मत थोडं डामडौल होत होतं, पण ते आजोबांमुळे ठाम झालं. दुसऱ्या दिवशी श्रीधर आला. मला बघून त्यालाही आनंद झाला. आम्ही जेवण केलं, लॅबमध्ये बसलो. सर्वेश सगळं सांगत होते त्याप्रमाणे सगळे भूतकाळात गेले. जणू काही एखादा चलचित्रपट चालू आहे तसा पिनड्रॉप सायलेन्स होता. सिंधुमांचं जेवण बनवून त्या सर्वांसाठी कॉफी घेऊन आल्या आणि त्या स्टूलवर बसल्या. सर्वेश पुढे सांगायला लागले. मी श्रीधरला विचारलं की प्लॅन कसा आहे, मी प्राजक्ताला काय सांगू? ती परवानगी नाही देणार तिच्या जीवाच्या तुकड्याला दूर करायला. मी पण मनानं नाही, पण परिस्थितीनं मजबूर आहे, त्यामुळे तयार आहे. श्रीधर मला म्हणाला, सर्वेश एक फ्लाईंग ऑब्जेक्ट येईल रात्री सगळं गाव झोपल्यानंतर.
तिला मॅग्नेटिक बेल्ट बांधले जातील, त्यामुळे ते फ्लाइंग ऑब्जेक्ट 20 फुटांवरनं तिला उचलेल. इकडे ये, मागे बघ. तो विस्तीर्ण परिसर दिसतोय ना, मी तो त्यासाठी मेंटेन केला आहे. आजूबाजूला गर्द झाडी आहे. आणि काय रे, बोटांवर मोजण्या इतके गावकरी आहेत गावात. ते रात्री 8 वाजता झोपून जातात. गावात त्यानंतर निरव शांतता पसरते. 12 वाजता ते फ्लाइंग ऑब्जेक्ट उतरेल आणि रश्मीला वर खिचून घेईल. बरोबर 8 दिवसांनी परत आणून सोडतील. मी म्हणालो ते ठीक आहे, पण तिला प्राजक्तापासून दूर कसं करू ते सुचव ना. मग श्रीधरनी विचार केला, एक प्लॅन आखला आणि तो म्हणाला, हे बघ सर्वेश, तुमच्या घरावर एका पाठोपाठ एक दुःखाचे डोंगर कोसळत आहेत, त्यामुळे वहिनीसुद्धा खचल्या असतील. मी म्हणालो बरोबर आहे. शिवाय तिला 2-3 ठिकाणी स्वयंपाकीण म्हणून कामाला जावं लागतं, शिवाय घरचं करावं लागतं, रश्मीला सांभाळावं लागतं. खूप कष्ट सोसते ती सध्या. मग श्रीधर म्हणाला की त्यांना हवा पालटासाठी इथे घेऊन ये 4-5 दिवसासाठी. नंतर एक दिवशी आपण याच लॅबमध्ये रश्मीला ठेवू आणि रश्मी हरवली असं नाटक करू. एक दिवस शोधायचं नाटक करू, पोलीस कंप्लेंट केली असं सांगून टाकू. मग शेवटी तुम्ही निघून जा. तसंही 8 दिवसांनी रश्मी परत येणारच आहे. तेव्हा सापडली असं सांगू. तेव्हा त्या पुन्हा खुश होतील, तुम्हाला पैसे मिळतील, तुमचं स्वप्न पूर्ण होईल. ठरल्याप्रमाणे घरी आल्यावर मी प्राजक्ताला जवळ घेऊन लाडीकपणे म्हणालो, प्राजू, आपण खूप दिवस झाले एकमेकांना वेळ नाही दिला. तुला काय वाटतं, आपण पुन्हा हनीमूनला जाऊया का? प्राजक्ता बिचारी लाजेनं चूर झाली. तिला बापडीला कल्पनाच नव्हती ना पुढच्या प्रसंगाची. ती आनंदानं तयार झाली की नवऱ्या आपल्या भावनांना जपतोय. सर्व कामाच्या ठिकाणी तिने कल्पना दिली की आठवडाभरासाठी मी गावाला जातीये, स्वयंपाकाला येणार नाही. प्राजक्तानी जय्यत तयारी केली. नाश्ता करून घेतला, चांगले ठेवणीतले कपडे घेऊन बॅग तयार ठेवली. मग जायचा दिवस उजाडला तर सकाळपासून तिची लगबग सुरू झाली. श्रीधरने आमच्यासाठी ॲम्बॅसिडर पाठवली. आपल्या नवऱ्याचा एवढा वट आहे हे बघून तर ती हवेतच होती. प्रवास मस्त सुरू होता. नवरा भरभरून प्रेम करत होता. गोड लेक बरोबर होती. आता काही अपेक्षा उरलीच नव्हती तिची. डोंगरगावला पोचल्यावर निसर्ग सौंदर्यानं प्राजक्ता हरकून गेली. श्रीधरने आमची उत्तम बडदास्त ठेवली होती. फिरायला गाडी दिली होती. आजूबाजूला सगळं बघून झालं. निघायचा दिवस जवळ आला. मी दिवसभर आपल्या मुलीबरोबर घालवला. ठरल्याप्रमाणे रश्मीला जड अंतःकरणानं वर सोडून आलो. नंतर पुन्हा कुलूप लावून घेतलं. प्राजक्ता बाहेर मस्त पावसाचा आनंद घेत होती. जेवण आल्यावर तिने मला आवाज दिला की जेवण आलं आहे. मी किचनमध्ये आलो. ती म्हणाली, रश्मीला भरवू आधी. रश्मी कुठे आहे? प्राजक्ता म्हणाली, तुमच्याबरोबर होती ना ती, कुठं आहे ती? मी म्हणालो, मला लॅट्रिनला जायचं होतं म्हणून मी तिला तुझ्याजवळ सोडलं होतं. अरे बापरे, ती आलीच नाही, कुठे गेली? मग आम्ही सगळीकडे शोधाशोध केली पण रश्मी सापडली नाही. पोलिसात मिसिंगची कंप्लेंट दिली असं मी प्राजक्ताला सांगितलं. दुसऱ्या दिवशी निघायचं होतं. रात्रभर प्राजक्तानं जागून काढली. सारखं इकडून तिकडे फिरत शोधतच होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासून जोरात पाऊस पडत होता. आम्ही दोघांनी काही खाल्लं नव्हतं. मी पुन्हा गावात फेरफटका मारला रश्मीला शोधायला. पण आता आम्हाला निघणं गरजेचं होतं. तेव्हा श्रीधरनी मला चेक दिला. त्या चेकवरचा आकडा बघितला आणि माझे डोळेच फिरले. रश्मीला थोड्या दिवसांसाठी पाठवणं सार्थकी लागलं. मी विचार केला की मोठी झाल्यावर तिला कळेल की आपण दुसऱ्या ग्रहावर राहून आलो आहे, तेव्हा तिला किती आनंद होईल. पण इकडे प्राजक्ता रश्मीच्या विरहात जिवंत मरण अनुभवत होती. मलासुद्धा ते सहन नव्हतं होत, पण नाईलाज होता. आम्ही गावी परत आलो. प्राजक्ता आजारी पडली. मी आधी चेक अकाउंटमध्ये जमा केला आणि दुसऱ्या दिवशी मी करोडपती झालो. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. पण सध्या मी प्राजक्ताला सांगू शकत नव्हतो आणि त्या क्षणी मला श्रीधर भेटायला आला. श्रीधर भेटला आणि त्यांनी रश्मीच्या मृत्यूची बातमी दिली. मी साप कोसळलो. माझ्या डोळ्यांपुढे अंधारी आली. मी तुटून गेलो. माझ्या नजरेतनं मीच उतरलो. माझे आणि श्रीधरचे संबंध तेव्हा संपले. जेव्हा तो मला म्हणाला की सर्वेश, तुझ्या मुलीला फ्लाइंग ऑब्जेक्टनी वर उचललं पण त्याआधीच तिचा जीव गेला होता. मी तुझा मित्र असलो तरी त्या 50 जणांच्या टीमचा मेंबर आहे. मला ते मेंबर्स दिलेली रक्कम परत मागतायत, कारण आम्हाला त्या जागी आता दुसऱ्या लहान मुलीला न्यावं लागणार आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा सगळा खर्च करायचा आहे आणि ही रक्कम लहानसहान नाही की आम्ही ती सोडून देऊ. मी त्याच्यावर चिडलो. एकतर मी माझी मुलगी गमावली आणि आता हा पैसे परत मागतोय. खूप वाद झाले आमच्यात. मी काही पैसे परत केले नाहीत. तो माझं वाकडं करू शकणार नाही याची मला पूर्ण कल्पना होती. दिवसांमागून दिवस जात होते. मी प्राजक्ता आज ठीक होईल, उद्या ठीक होईल, मग तिच्यासमोर कन्फेन्स करू अशी वाट बघत दिवस कंठत होतो. एक प्रयत्न म्हणून प्राजक्तासाठी मी एक अनाथाश्रमातनं त्याच वयाच्या मुलीला दत्तक घेऊन आलो.
मला वाटलं प्राजक्ताला विसर पडेल, तिला रिकवर व्हायला मदत होईल, पण तोही प्रयत्न फसला. शेवटी काही सुधारणा दिसत नव्हती, त्यामुळे मी हिम्मत करून तिला सगळं सांगितलं. ती प्रचंड नाराज झाली आणि त्याच धक्क्यानं ती कोमात गेली आणि 25 डिसेंबरला प्राजक्तानं माझा नेहमीसाठी साथ सोडून जगाचा निरोप घेतला. 5 नोव्हेंबरला रश्मी गेली, 25 डिसेंबरला प्राजक्ता. आणि माझ्या मनात नसताना मी उगाचच एका पोरीची जबाबदारी गेली. परत गेलो तिला अनाथाश्रमात सोडायला, पण त्यांनी साफ नकार दिला. मी आजपर्यंत माझ्या रश्मीची जागा ह्या रश्मीला नाही देऊ शकलो, पण जबाबदारी स्वीकारली होती म्हणून ती निभवायची एवढंच मनात राहिलं होतं. मी गाव सोडलं. मुंबईला एका फ्लॅटमध्ये राहत होतो. मुंबईत आल्यावर ज्वेलरीचं दुकान टाकलं. सुरुवातीला इमिटेशन ज्वेलरी होती, मग हळूहळू सोन्याच्या व्यवसायात पाऊल टाकलं. घरी कोणीच नव्हतं, त्यामुळे मी दिवसरात्र काम करत राहिलो. नंतर माझी भेट आपल्या कॉलेज ग्रुपमधल्या स्वप्नालीशी झाली. आमच्या भेटीगाठी वाढल्या. मी स्वप्नालीला प्रपोज केलं. स्वप्नालीपासून मी काहीही लपवलं नाही. स्वप्नालीचं स्वप्न होतं की आपला आलिशान बंगला असावा. ते स्वप्न मी पूर्ण केलं. तरी होकार दिला नाही. मग तिने मला स्पष्ट बजावलं की मी त्या मुलीला सांभाळणार नाही, तिच्यासाठी एखादी आया ठेव. आणि लगेच मूल हवं आहे म्हणून माझ्या मागे तगादा लावायचा नाही. मला लाईफ एन्जॉय करायचं आहे. आम्ही लग्न करून या बंगल्यात आलो. रश्मीला सांभाळायला सिंधुमांना ठेवलं. मग मी आणि स्वप्नाली खूप मजेत आयुष्य जगायला लागलो. पार्ट्या, ड्रिंक सुरू झालं. पण मग मी वर्षभरात त्याला कंटाळलो. स्वप्नालीचं तेच लाईफ सुरूच होतं. मी बाळाचा विचार करायचो, पण ती झेड करायची. शेवटी वेळ निघून गेल्यानंतर स्वप्नालीला जाग आली. एक दिवशी अचानक आपल्या ग्रुपमधला मित्र डोंगरगावला फिरायला जाणार होता. मी त्याला सांगितलं की श्रीधरची चौकशी कर, परत ये. आणि तो परत आल्यावर कळलं की श्रीधरनं एका खोलीत आत्महत्या केलेली होती. त्याचा शेवट वाईट झाला. त्याचं लग्न तुटलं, त्यामुळे तो वेडसर झाला होता. बायकांच्या मागे मागे करायचा. त्याच्यावर बरेच वाईट आरोप गेलेले होते. बस असं होतं माझं आजपर्यंतचं आयुष्य. एक सामान्य पापभिरू व्यक्ती पैशापायी पापी झाला. स्वतःच्या मुलीचं आयुष्य संपवलं म्हणून मूल झालं नाही. आणि या रश्मीसारखी गोड मुलगी असून माया लावायची बुद्धी मला झाली नाही. अरे पण मला एक नाही कळलं की ती मुलगी रडली असेल ना, मग तो आवाज प्राजक्ता वहिनीला ऐकू नाही आला. अरे मी तिला जेव घालून झोपून आलो होतो. दुसऱ्या दिवशी सुद्धा प्राजक्ताचं लक्ष नसताना वर जाऊन तिच्याशी खेळून खाऊ पिऊ घालून तिला झोपवलं. ती माझ्याच अंगावर जास्त होती ना तोपर्यंत, त्यामुळे प्राजक्ता नाही याचा त्या मुलीला विशेष फरक पडत नव्हता. पार्थमुळे मी माझं मन मोकळं केलं. आता माझ्याकडे फक्त पश्चात्ताप आहे. रश्मी मला माफ कर, मी लायक नाही तुझा बाप बनायला. सर्वेश रडायला लागला. रश्मी तर तुटूनच गेली होती. तिला कळालं की ती अनाथ आहे, आपलं कोणी नाही. राघवसुद्धा नाराज आहे. पार्थ म्हणाला, काका रश्मीनं तुमच्या त्या मुलीच्या अस्थी बरोबर आणल्या आहेत. जर तुम्ही गुरुजींशी बोललात तर तिला मुक्ती द्या, नाहीतर त्याचा त्रास पुढे आयुष्यभर या रश्मीला होईल. रश्मी राघवकडे बघत म्हणाली, तू मला माफ केलंस? राघव तिला फक्त हो म्हणाला. रश्मीला त्याचा त्या क्षणी खूप मोठा आधार वाटला. पार्थ म्हणाला, आई मी रश्मीवर प्रेम करत असलो तरी ती फक्त राघववर प्रेम करते आणि मला वाटतं सर्वेश अंकलला आता काही विरोध नसावा. नाही, माझा अजिबात विरोध नाही. माझा विरोध नाही असं म्हणण्यापेक्षा मी तो हक्कच गमावला आहे रे. पण मी तुम्हाला वडील मानले. आता तर माझ्यावर उपकार आहेत की तुम्ही एका अनाथ मुलीला सन्माननीय आयुष्य दिलं, या घरात आश्रय दिला. बाबा मी आयुष्यभर ऋणी राहीन तुमची. राघव म्हणाला, पार्थ मला वाटतं मळप दूर झालं आहे, आता मला निघायला हवं. अहो आम्ही सुद्धा उद्याच्या फ्लाईटनं परत जाऊ, त्यामुळे आमचं काही चुकलं असेल तर क्षमा करा. पार्थ तू असं बोलून मला राजवतोयस. ठीक आहे, बाय. असं म्हणून राघव परत गेला. सगळे काय पोट भरायचं आहे म्हणून जेवण करतात आणि न बोलता आपापल्या रूममध्ये जातात. पार्थ आणि रश्मी दोघंच बोलत बसलेले असतात. पार्थ आपण ती भिंत तोडली नसती तर आपल्याला कळलंच नसतं ना भिंतीच्या पलीकडे काय दडलंय. अहो यस रश्मी, भिंत तोडून आपण वर गेलो, तिथे तुला त्या अस्थी दिसल्या, त्यामुळे तू त्या घरी आणल्या आणि त्यामुळे एवढा सगळा उलगडा झाला. पार्थ तू नसताच तर हे शक्य नसतं झालं. थँक्यू. रश्मी मला सांग, तू राघववर खरंच प्रेम करतेस का तू एकटी होतीस म्हणून तुला फक्त आधार हवा होता? पार्थ मला नाही कळत आहे रे. रश्मी जसं मी भिंतीच्या पलीकडे काय आहे ते शोधू शकतो, तसं तुझ्या मनात काय आहे
हे सुद्धा शोधू शकतो. अच्छा, मग सांग की. रश्मी, तिथे फक्त मी आणि मीच आहे. तू स्वतःला फसवतीयस, शब्द पाळायचा म्हणून निभावतीयस. राघव जसा आज नाराज झाला, त्यांनी तुझ्यावर आज अविश्वास दाखवला, ते तुला आवडलेलं नव्हतं. तू फक्त आणि फक्त त्याचा आधार शोधतीयस. बोल, हेच आहे ना तुझ्या मनातल्या भिंतीच्या पलीकडे? रश्मीच्या तोंडून आपसूक हो असं निघालं. श्रोते हो, हा होता 8वा आणि शेवटचा भाग भिंतीच्या पलीकडे ह्या कादंबरीचा. पण श्रोते हो, या कथेचा सिक्वल गुंफण प्रेमाची लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. तेव्हा कनेक्टेड रहा, भरपूर प्रतिक्रिया द्या, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही संपूर्ण कादंबरी आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात भिंतीच्या पलीकडे या कादंबरीची सिक्वल गुंफण प्रेमाची बरोबर. तोपर्यंत नमस्कार मित्र.